प्रणव भोईर तर एका बाजूला असेल प्रणय भोईर. रफ अँड टफ आपल्यासाठी भेटीस येतो या सेमीफायनल नंबर 2 चा सामना. पहिला चेंडू यशवंत याचा चेंडू हवेत असेल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जातोय सीमारेषा बाहेर. मिळेल चौकार. प्रणव याच्या बाट मधन आलाय हा पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. या सामन्यामध्ये प्रणव वर जिम्मेदारी असेल नक्कीच. महत्वपूर्ण भूमिका असेल साई 11 साठी. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं भिनार प्रीमियर लीग 20-25 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्यात प्रणव भोईर याने. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच चेंडू खेळायचा होता, मात्र लाईन खराब हाताळली गेली आहे. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल. 69 धाव मिळतीये साई 11 टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. इट्स हॅन हँडसम. चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. मिळतील 6 धावा. डबल डिजिट मध्ये धावसंख्या प्रवेश करते ती म्हणजेच 11. बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत प्रणव भोईरेच्या बाट मधनं. यशवंत नेक्स्ट बॉल. आता मात्र टर्न केले ऑन साइडला. हा चेंडू सुद्धा फरार होईल. सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. प्रणव याच्या बाट मधनं येतोय दुसरा चौकार. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फलंदाजाने हवी ठरलाय गोलंदाजावर. पहिल्या 3 चेंडूंवर 3 मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत या पहिल्या सत्रामध्ये. इथनं कमबॅक करणं गरजेचं असेल टीम स्वर्गवशी बाळाशेठ प्रतिष्ठानला. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. बॉल एक सिंगल धाव मिळेल प्रणव आणि शरद भोईर याला. नक्कीच फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम सान्वी अँड UV 11 ने. तर आपल्या भेटीस आली आहे सेमीफायनल नंबर 2. एका बाजूला साई 11 तर एका बाजूला स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान. षटकातील पुढचा बॉल. चेंडू होता स्लॉट मध्ये, मात्र कनेक्शन पाहावं लागेल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चांगला झेल पकडला गेलाय आणि बाद झालाय फलंदाज शरद भोईर. बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार ठरलाय शरद भोईर. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या गेल्या आहेत गोलंदाजाकडनं.
मात्र महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केली आहे शरद भोईर याची, माघारी पाठवलं गेलंय. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रणव भोईर महत्त्वपूर्ण भूमिका असेल, कसा खेळ करतो या सेमीफायनल नंबर 2 मध्ये. नंबर ॲट 3 कैलास भोईर येतोय फलंदाज. षटकातील अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत, मात्र नो मॅन्स लँड मध्ये प्रयत्न केला गेला होता एसटी रक्षकाकडनं. मात्र एसटी रक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर एक सिंगल धाव मिळेल. पंचांचा अधिकृत इशारा येईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजेच 1-17. थोडंसं मित्रांनो स्पीडअप करायचं आहे. दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आणायचा आहे. नक्कीच सामना महत्त्वपूर्ण आहे. दुसरा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आणला गेलाय दुसऱ्या षटकासाठी भावेश भोईर याला. तर स्ट्राईक एंडवर असेल कैलास भोईर, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळाली मागच्या चेंडूवर. तर नॉन स्ट्राईक एंडवर प्रणव. षटकातील पहिलाच बॉल समोर असेल कैलास भोईर. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला गेलाय आणि सक्सेसफुल. चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मिळतील 6 धावा. भावेश याच्यावर पहिल्याच चेंडूवर प्रहार केला गेला. स्विच हिटचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट, चेंडूला फेकून दिलं सीमारेषा बाहेर. पहिल्या चेंडूवर 6 धावा प्राप्त केल्या तर कैलास भोईर यांनी, आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1-23. या मॅचचा विचार केला गेला तर जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असेल साई 11 टीमला, कारण मागच्या सामन्यामध्ये 69 धावा चेस केल्या गेल्यात टीम सानवी अँड UV 11 कडनं. यावेळेस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफला केला गेलाय उद्ध्वस्त. दुसरा धक्का लागलाय. कैलास भोईर बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच बाद केले कैलास भोईर याला गोलंदाज भावेश कडनं. आणि गरजेचं सुद्धा होतं, कारण मोठा फलंदाज आहे कैलास भोईर. त्याच्या बॅट मधून एक स्पिचिटचा फटका पाहायला मिळाला होता. 6 धावा प्राप्त केल्या होत्या नक्कीच. तो मात्र आता जाईल तंबूच्या आसऱ्याला. नंबर ॲट 4 हर्षल धामणे फलंदाज येतोय खेळपट्टीवर. स्ट्राइक एंडवर हर्षल धामणे. भावेशाचा षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत असेल, प्रयत्न केला गेला आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला गेलाय फिल्डर कडनं. ओट कॅच.
गेल्या पावली माघार येतोय फलंदाज हर्षल धामणे. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. भावेश भोईर बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त केल्यात भावेश या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाजाचं. इथनं अडचणीत सापडला असेल संघ साई 11. नंबर ॲट 5 संदीप घाटाल. इथनं पार्टनरशिप उभी करावी लागेल, बिल्ड करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. त्याचबरोबर मोठे फटके खेळवावे लागतील, कारण महत्त्वपूर्ण सामना आहे. मोठं आव्हान उभं करावं लागेल स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीम समोर, कारण त्यांच्या टीम मध्ये आपण पाहायला गेलो तर प्रणय सारखा फलंदाज आहे. नेक्स्ट बॉल पुढ्यात ठेवण्यात आला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये चेंडू निघून जातोय. एक सिंगल धाव मिळतीये आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 24. दुसरे षटक प्रगतीपथावर असेल. स्ट्राईक एंडवर प्रणव. देह यष्टीवर जाऊन आदळणारा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय षटकातील. मागच्या 4 चेंडूंचा विचार केला गेला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाजाने. चौथ्या चेंडूवर एक सिंगल धाव खर्च केली आणि 5वा चेंडू आलाय निर्धाव. षटकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. 2 विकेट्स प्राप्त करत असताना आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात भावेश गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल हलक्या हाताने पुश केलं होतं प्रणव याने. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेला या प्रणव याच्याकडनं. एक सिंगल धाव जोडली जाईल. धाव फलकावर धाव संख्या होईल ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला गेला तर पहिल्या चेंडूवरच्या 6 धावा वगळता शेवटच्या 5 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या भावेश भोईरने. त्या षटकामध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केल्या गोलंदाजाकडनं. मात्र आतापर्यंत विचार केला सलामीवीर म्हणून आलेला प्रणव भोईर, त्याला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावर राहणं गरजेचं असेल साई 11 टीम साठी. नेक्स्ट बॉलर प्रणय भोईर येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय भोईर. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. धाव घेण्यापासून नकार दिलाय प्रणव याने, कारण मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. या तिसऱ्या षटकामध्ये प्रणय भोईर याच्यावर तुटून पडावं लागेल प्रणवला. धाव संख्या स्थिर असेल ती म्हणजेच 25. पहिला चेंडू आलाय प्रणय याचा निर्धाव. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल चेंडू अवैध असेल, उंची तर गाठली, अंतर देखील कापला गेलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मिळतील 6 धावा. आणि प्रणव भोईर करिता संघाचे पॅकर्स आहेत भरतजी घाटाल यांच्या वतीने प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे.
षटकातील पुढचा बॉल, हा चेंडू देखील हवेत मिसिड असेल, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. प्रयत्न नक्कीच केले गेले होते लॉंगनच्या क्षेत्ररक्षकाकडनं. या चेंडूवर येथील 2 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 33. 3 बाद 33. इथून मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल प्रणव भोईरकडनं, यामध्ये शंका नाही. आणि हे गरजेचं सुद्धा असेल साई 11 साठी, कारण विस्फोटक फलंदाज आहे प्रणव भोईर साई 11 टीमचा. प्रणय भोईर, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फिंगर रोल केले गेले होते, मात्र लाईन चुकीची हाताळली गेली आहे. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धाव येते साई 11 टीम साठी. व्हेरिएशन केले होते गोलंदाजाने, मात्र लाईन सुद्धा अचूक हाताळावी लागेल. प्रणय याला पुढचा बॉल, पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय, झेल पकडणं गरजेचं. मोठा मासा गळाला गुतवलाय. प्रणव भोईर बॅक टू द डगआउट. मोठी विकेट प्राप्त करून दिली आहे गोलंदाज प्रणय भोईरने. प्रणव याला माघारी पाठवलाय. प्रणवचा विचार केला तर वैयक्तिक 24 धावा बनवून बाद झाला आणि धाव संख्या झाली ती म्हणजेच 34. तिसरं षटक असेल प्रगतीपथावर. नंबर ॲट 6 पहिल्या दिवसातील हिरो संदेश वखारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूमध्ये 38 धावांची ती इनिंग. काय खेळ केला होता कालच्या दिवसामध्ये संदेश वखारे यांनी. मात्र या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तीच खेळी साकारतील का संदेश वखारे, कारण गरजेचं असेल साई 11 टीम साठी. तिसरे षटक प्रगतीपथावर, धावसंख्या असेल ती म्हणजे 34. कारण अपोजिट संघाचा विचार केला म्हणजेच काय तर स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठानचा तर प्रणय भोईर, जशाच तसं उत्तर दिलं जाईल अपोजिट टीम कडनं. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस फिंगर रोल केले गेले होते, अचूक लेंथ, चांगली लाईन हाताळली गेली आहे गोलंदाजाकडनं. निर्धाव चेंडू आला, डॉट बॉल. पुन्हा एकदा सज्ज असेल फलंदाज संदेश वखारे. यावेळेस प्रहार केला गेलाय, मात्र आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव मिळेल या अंतिम चेंडूवर. तिसऱ्या षटकाला होईल समाप्ती आणि धावसंख्या होईल ती म्हणजेच 35. निर्णायक षटक असेल या पहिल्या सत्रातील स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठानसाठी आणि साई 11 टीमसाठी. कारण कितीचं टार्गेट उभं केलं जाईल साई 11 टीम कडनं. निर्णायक षटक पहिल्या सत्रातील.
सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज किरण भोईर. या पूर्वार्धाच्या खेळामधील अंतिम षटक असेल, एक हाणामारीचं षटक असेल. स्ट्राईक एंडवर संदेश वखारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसातील हिरो, ज्याच्या बाद मधनं काल 8 चेंडूंमध्ये 38 धावा आल्या होत्या. ती इनिंग साकारावी लागेल या सेमीफायनल नंबर 2 मध्ये. मोठे फटके खेळावे लागतील. चौथ्या षटकातील पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लाईन चुकीची हाताळली गेली पहिल्याच चेंडूवर किरण भोईर यांच्याकडनं. अव्वांतर धाव मिळते. धाव संख्या होईल ती म्हणजे 36. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज किरण भोईर. गोलंदाजी ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्वतःला शफल केलं होतं संदेश वखारे यांनी. चेंडू टर्न केला होता ऑन साइडला आणि निघून गेला सीमा रेषा बाहेर. मिळतील 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त केलाय या चौथ्या षटकामधील. पहिला चेंडू नक्कीच अव्वांतर चेंडू आला होता, वाईट चेंडू आला होता. तदनंतर संदेश वखारे यांच्या बॅट मधून येतो हा चौकार. इथं चौकार षटकारामध्ये डील करावी लागेल नक्कीच फलंदाजांना. यावेळेस प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू आलाय. धाव संख्या स्थिर असेल ती म्हणजे 40. 4 बाद 40. किरण भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू सुद्धा येईल निर्धाव. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर कमबॅक केलंय. अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी केली जाते किरण भोईर यांच्याकडनं. थांबवलं गेलंय संदेश वखारे यांना. चेंडूच्या मेरिट मध्ये येऊन आता मात्र खेळणं गरजेचं असेल. वारंवार प्रयत्न केला जातोय ऑन साइडला चेंडू उडवण्याचा, मात्र प्ले अँड मिस आपल्याला पाहायला मिळतंय खेळपट्टीवर संदेश वखारे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस खराब लाईन हाताळली गेली किरण भोईर यांच्याकडनं. 22च्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल. 1+1 अशा 2 धावा घेतल्या जातील धाव फलकावर. स्कोर बोर्डवर आपण धाव संख्या पाहिली गेली तर 42. आता स्ट्राईक एंडवर येईल संदीप घाटाल, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत फक्त 1 धाव पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर असेल किरण भोईर. अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत गोलंदाजी केली जाते किरण यांच्याकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लॉट मध्ये नक्की चेंडू होता. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. मिळतील 4 धावा आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 46. 46. पुढचा बॉल संदीप साठी. पुन्हा एकदा तोच क्षेत्र निवडलं गेलंय. आता मात्र क्षेत्ररक्षक ठेवलं गेलंय कर्णधाराकडनं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय संदेश आणि संदीप यांच्याकडनं. 2 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल 48. निर्णायक चेंडू. कितीचं आव्हान उभं केलं जाईल स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान समोर. किरण भोईर गोलंदाजी ट्रॅक वर राईट ओव्हर द विकेट.
स्टेप आउट केलं होतं मात्र कनेक्शन झालं नाहीये. एक धाव जोडली गेली, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न सुरू आहे मैदानात आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद होईल. संदीप गाडाल बॅक थ्रू दी रगआउट. पहिल्या 17ला झाली आहे समाप्ती. धाव संख्या झाली ती म्हणजे तब्बल 49. येणारे 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष उभं केलंय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीम समोर. दोन्ही टीम साठी निर्णायक 24 चेंडू असतील. कोणाला मिळेल फायनलचं तिकीट? जिकडे वाढ बघते सानवी अँड UV11 टीम थट्टात प्रवेश केलाय सानवी अँड UV11 टीमने. तर फायनल मध्ये दाखल होणार दुसरा संघ कोण असेल? एका बाजूला साई 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान. 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय 24 चेंडूंमध्ये. सेमीफायनल नंबर 2. महत्वपूर्ण 24 चेंडू हाताळले जातील. 50 धावा डिफेंड केल्या जातील का टीम साई 11 कडनं? किया धावा चेस केल्या जातील स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीम कडनं? कारण बाळाशेठ प्रतिष्ठानचा विचार केला तर प्रणय भोईर महत्वपूर्ण विकेट असेल दोन्ही संघांसाठी. कारण प्रणयला बाद करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील टीम साई 11 कडनं. टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅचचा. साडी निश्चितच गोवे गावचे माजी सरपंच आहेत आदरणीय शशिकांत जी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. थोड्याच उशिरात सामन्याला सुरुवात होईल उत्तरार्धाच्या खेळाला. दोन्ही टीम साठी निर्णायक 24 चेंडू असतील. तर 50 धावांचं लक्ष्य असेल. ते लक्ष्य सहज साध्या सोप्या पद्धतीने पार पाडलं जाईल का, की या 50 धावा डिफेंड केल्या जातील साई 11 टीम कडनं? साडी त्याचबरोबर आदरणीय अमन पाटील
आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. दिनेश जिभोईर यांचे भाचा आहेत आणि आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आपलं बिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर उत्तरार्धाच्या खेळाला मित्रांनो होईल सुरुवात. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला यशवंत वाघ. तर नॉन स्ट्राईक एंडवर संजीव भोईर. तर या सत्रातील पहिल्याच षटक घेऊन आलाय गोलंदाज संदेश वखारे. संदेश वखारे गोलंदाजी ट्रॅकवर. चांगले चेंडू हाताळावे लागतील संदेश वखारे यांना. अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू देशटीवर आदळणारा चेंडू. पंचांवर प्रश्न मात्र काय घडलंय काय मैदानात. डायरेक्ट हिट प्रणव भोईर यांच्याकडनं आणि बाद होतोय. यशवंत वाघ बॅक टू द डगआउट. चुकीची कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली यशवंत वाघ आणि संजीव भोईर यांच्या दरम्यान आणि रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. सांघिक विकेट प्राप्त केली आहे टीम साई 11 ने. तर नंबर 3 विस्फोटक फलंदाज प्रणय भोईर पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात पहिलाच गडी बाद झालाय यशवंत वाघच्या रूपाने. देशटीवर आदळणारा चेंडू होता. मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये देखील सांगतो अतिघाई संकटात नाही. गरज होती का त्या धावेची. कारण यशवंत वाघ सारखा फलंदाज तंबूच्या असऱ्याला पाठवलाय. आता पूर्ण जबाबदारीने खेळ करावा लागेल प्रणय भोईर या फलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल परफेक्ट लाईन लेंथवर गोलंदाजी केली जाते संदेश वखारे यांच्याकडनं. डीप फायनल लेग मध्ये आणि चेंडू ट्रॅव्हल होत होता त्यावर एक सिंगल धाव घेतली गेली आहे दोन्ही फलंदाजांकडनं आणि धाव फलकाचा झालाय श्री गणेशा. धाव संख्या 1-1. स्ट्राईक एंडवर आता मात्र असेल प्रणय भोईर. महत्वपूर्ण खेळाडू असेल स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमचा. निर्णायक भूमिका असेल प्रणय याची. कसा खेळ केला जाईल सेमीफायनल नंबर 2 मध्ये. कारण इथे विजय संपादन केले तर थेट फायनल मध्ये प्रवेश. संदेश वखारे राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानात. नक्कीच दोन पंचांच्या माध्यमातून विचार केला जाईल आणि आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला जाईल.
स्थानीय बिनार गावचे उद्योजक आदरणीय प्रभाकर जे भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहेत. वेलकम बिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघ आपण लक्षात घ्या. पंचांवर कुठल्याही प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. नॉट आउट घोषित केलं गेलंय. निर्णयाची नक्कीच वाढ बघत होते अनेक प्रेक्षक मान्यवर, कारण महत्वपूर्ण विकेट होती प्रणय भोईर याची. प्रश्न विचारले गेले होते, जोरदार अपील होती नक्कीच, मात्र विश्वास कमी होता. काय गोलंदाजी हाताळते आतापर्यंत संदेश वखारे. पहिलं षटक या सत्रातील. षटकातील पुढचा बॉल संदेश वखारे यांचा. पहिल्या चेंडूवर रनआउटची विकेट, सांघिक विकेट प्राप्त करून दिली आपल्या टीमला. आतापर्यंत 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. तर स्ट्राईक एंडवर प्रणय भोईर. षटकातील पुढचा बॉल, चेंडू पुढे ठेवण्यात आला होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय. इट्स हाय हँडसम. येतोय षटकार प्रणय भोईरच्या बॅट मधनं. या चेंडूवर चांगलाच समाचार घेतलाय गोलंदाजाचा. आलाय प्रणयच्या बॅट मधनं षटकार. या इनिंगचा पहिला षटकार प्रणयच्या बॅट मधनं. आता अडचणीत सापडला असेल नक्कीच गोलंदाज संदेश वखारे. इथनं चांगली लाईन हाताळली जाईल का? कारण क्रिकेटच्या पटलावर एक मोठं नाव आहे भिनार गावचं, म्हणजेच प्रणय भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, यावेळेस टर्न केलाय चेंडू. 1 बाउन्स. चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मिळतील 4 धावा. बॅक टू बॅक प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रणय भोईर याच्याकडनं. संदेश वखारे यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेत मागील 2 चेंडूंवर. चौथ्या चेंडूवर षटकार आला होता, 5व्या चेंडूवर आलाय चौकार. म्हणजेच काय तर धावसंख्या डबल डिजिट मध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती म्हणजेच 1 बाद 11. षटकातील अंतिम चेंडू असेल संदेश वखारे यांचा. निर्णायक चेंडू असेल या षटकातील प्रणय भोईर साठी. प्रेशर सेमीफायनल 2चं हे प्रेशर असू शकतं मित्रांनो संदेश वखारे यांच्यावर. कारण मागच्या 2 चेंडूंवर सुद्धा विचार केला ना आपण, तर 2 प्रहार चढवलेत प्रणय यांच्याकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस. चुकी घडली आहे गोलंदाजाकडनं आणि इट्स अ बीमर की बिमारी. 1+4 अशा 5 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. धाव संख्या झाली ती म्हणजेच या 5 धावांशी 16. पहिलं षटक अजूनही असेल प्रगतीपथावर आणि षटकातील अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू विचार केला गेला, मागचा चेंडू बीमर चेंडू, म्हणजेच काय तर हा चेंडू फ्री हिट असेल. याचा फायदा घेणं गरजेचं असेल. तर संदेश वखारे यांचा विचार केला गेला तर अचूक लेंथवर चेंडू हाताळावा लागेल. निर्धाव चेंडू येईल का?
मात्र चेंडू करतोय हवाई सफर, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल अँड डिलाइटफुल. अलाय षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 22. अडचणीत सापडलंय साई 11 टीम. पहिल्याच षटकामध्ये बॅकफुटवर ढकललं गेलंय साई 11 टीमला प्रणय भोईर याच्याकडनं. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज येईल संदीप घाटाळ. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या गोलंदाज संदेश पखार यांच्याकडनं. 6वा चेंडू भीमर चेंडू आला होता. तिथनं बॅकफुटवर ढकललं गेलं गोलंदाज आणि टीमला प्रणय भोईर याच्याकडनं. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानात. सर आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहेत ओमसाई महिला मंडल आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहेत. आपलं भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. ओमसाई महिला मंडल जो आहे तो आपल्यामध्ये उपस्थित झालेला आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय संदीप घाटाळ यांना. षटकातील पहिलाच चेंडू तशी उंची गाठली नाही चेंडूनी. निर्धाव चेंडू येतोय पहिलाच. संजीव भोईर आपण स्ट्राईक एंडवर पाहतोय. विकेट्स प्राप्त कराव्या लागतील गोलंदाजांना यावेळेस. एज अँड गॉन. दुसरा धक्का लागतोय. संजीव भोईर बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू निर्धाव आला होता तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाजाने. संजीव भोईर यांना माघारी पाठवलं गेलंय. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानात. मात्र नॉन स्ट्राईक एंडवर आपण जर पाहिलं ना
तर प्रणय भोईर पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण खेळाडू असेल या सामन्याचा, निर्णायक भूमिका असेल. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. म्हणजेच काय तर वैयक्तिक 20 धावेंवर खेळतोय प्रणय भोईर. नंबर ॲट 4 भावेश भोईर पाहायला मिळतोय. संदीप याचा षटकातील पुढचा बॉल. आता मात्र लाईन नक्कीच चेक करावी लागेल पंचांना. इट्स अ वाईड बॉल. अव्वांतर धाव मिळतीये फलंदाजी करणाऱ्या टीमला, म्हणजेच स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान संघाला. संदीप नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील सुद्धा लाईन चेक केली. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू आलाय गोलंदाज संदीप घाटाल याच्याकडनं. चांगली लाईन, चांगली लेंथ हाताळावी लागेल भावेशच्या विपक्षामध्ये. आता मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. लॉंग लेग मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धावेवर थांबवलं गेलं भावेश आणि प्रणय याला, आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 25. 2 बाद 25 स्ट्राईक एंडवर प्रणय भोईर, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार आलेत. विस्फोटक फलंदाजी करतोय सेमीफायनल नंबर 2 मध्ये. संदीप घाटाल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रेट ड्राईव्हचा देखना फटका. प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि धोकादायक प्रयत्न नकार दिला गेला प्रणय भोईर ह्याच्याकडनं भावेशला, आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय भावेश भोईर. बॅक टू दी डगआउट. नक्कीच विचार केला गेला ना मागच्या चेंडूचा, तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा एफर्ट देणं गरजेचं होतं, कारण विकेट प्रणय भोईरची होती. एफर्ट देणं गरजेचं होतं, झेलवर जाणं गरजेचं होतं. मात्र प्रयत्न झाले होते, आवाक्याच्या बाहेरचा चेंडू होता. धाव घेण्याच्या नादात भावेश भोईर बाद होतोय. नंबर ॲट 5 किरण भोईर येतोय फलंदाज मैदानामध्ये. या षटकाचा विचार केला ना तर दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली होती. इथे चुकी घडली शॉर्ट लेग क्लिपच्या फिल्डरकडनं. झेल घेणं गरजेचं आहे मित्रांनो. प्रणय भोईर याला जीवदान देणं कधी येणारे चेंडू सांगून जातील, कारण विस्फोटक फलंदाज आहे. प्रयत्न करावे लागतील, चेंडूवर जावं लागेल आपल्याला, तरच हा सामना जिंकला जाऊ शकतो. अन्यथा प्रणय भोईर कधीही हा सामना आपल्या खिशात घेऊन जाईल. हा चेंडू वाईट बॉल. अव्वांतर चेंडू हाताळला गेलाय संदीप घाटाळ याच्याकडनं. षटकातील तिसरा वाईट आलाय संदीप याच्याकडनं, आणि धाव संख्या झाली ती म्हणजेच 27. अजूनही 23 धावांची गरज असेल. वारंवार अतिरिक्त चेंडू हाताळले जात आहेत संदीप याच्याकडनं. यावेळेस मात्र परफेक्ट चेंडू हाताळला गेलाय, निर्धाव चेंडू आलाय. पंचांचा अधिकृत इशारा येतोय, दुसऱ्या षटकाला होईल समाप्ती. धावसंख्या असेल ती म्हणजेच 3 बाद 27. येणारे 12 चेंडू आणि 23 धावेंची गरज असेल.
11.50च्या सरासरीने या धावा पूर्ण कराव्या लागतील पुढील 2 षटकांमध्ये. तर सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय प्रणव भोईर. या सत्रातील निर्णायक षटक असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये किती धावा शिल्लक राहतील हे सांगणार हे षटक असेल प्रणव याचं. ही लढत महत्वपूर्ण असेल, कारण स्ट्राईक एंडवर पाहायला गेलं ना तर प्रणय भोईर पाहायला मिळतोय, गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला गेलं ना तर प्रणव भोईर पाहायला मिळतोय. जशाच तसं उत्तर दिलं जाईल दोघांकडनं. कोण कोणाच्यावर भारी पडेल हेच सांगणार हे षटक असेल, कारण भिवंडी ग्रामीणच्या क्रिकेटमधील 2 मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू टर्न केला ऑन साइडला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेतल्या गेल्या आहेत प्रणय भोईर आणि किरण भोईर यांच्याकडनं. धावसंख्या होईल ती म्हणजेच 29. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो, त्याचं कारण हेच आहे मित्रांनो की सेमीफायनल नंबर 2 खेळतोय. निर्णायक सामना आहे, निर्णायक षटक हाताळली जात आहेत. साई 11 टीम कडनं 50 धावा डिफेंड करायच्या आहेत, मात्र त्या धावा चेस केल्या जातील का? हर्षल धामणे यांनी जर झेल पकडला तर मेहुल भोईर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. तेज तर्रार गोलंदाजी, लेग स्टिक उडवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रणव भोईर याच्याकडनं, मात्र उवांतर चेंडू हाताळला गेला यावेळेस. इट्स अ वाईड बॉल. धाव संख्या झाली ती म्हणजेच 330. इथनं फक्त 20 धाव्यांची गरज असेल, मात्र कमबॅक करून द्यावं लागेल गोलंदाजाला. नावाप्रमाणे गोलंदाजी हाताळावी लागेल प्रणव भोईर याला. स्ट्राईक एंडवर प्रणय, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय दुसऱ्या प्लॉट मध्ये, येतोय षटकार 6. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 36. फक्त आणि फक्त 14 धावेंची गरज असेल. साडिक त्याचबरोबर प्रणय भोईर त्यांच्या मातोश्री आपल्या या मुख्य मंचावरती आहेत. सभागवती सुषमा भोईर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. या सेमीफायनल नंबर 2 मध्ये काय खेळ केला गेलाय प्रणय भोईर कडनं, ज्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला हलक्यात आणि टर्न केलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल घडलाय, त्याचाच फायदा घेतलाय प्रणय याच्याकडनं आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात दोन्ही फलंदाजांकडनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38. इतना कसा खेळ केला जाईल प्रणय भोईर कडनं. प्रणव, राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफ साइडला टर्न केलाय चेंडू. एक सिंगल धाव मिळते आणि धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 39. समीकरण बदललं गेलंय. 8 चेंडू आणि 11 धावेंची गरज असेल. सेमीफायनल नंबर 2.
एक सेमीफायनल नंबर 1चा जर आपण विचार केला ना, तर थाटात फायनलमध्ये प्रवेश केलाय सान्वी अँड UV11 टीमने. कोणता संघ ठरेल फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ? स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान की साई 11? प्रणव, नेक्स्ट बॉल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय गोलंदाजाकडनं. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर असेल ती म्हणजेच 39. षटकातील अंतिम चेंडू असेल प्रणव याचा. निर्णायक चेंडू असेल. तेज दर्रार गोलंदाजी, प्रहार केला गेला आणि आलाय षटकार. मिळतील 6 धावा आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे तब्बल 45. साधं सरळ सोपं समीकरण करून ठेवलंय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठानसाठी, कारण येणारे 6 चेंडू आणि 5 धावींची गरज असेल. निर्णायक षटक, 6 चेंडू 5 धाब्यांची गरज असेल. मित्रांनो, म्हणतात ना, एक चेंडू मध्ये 6 धावा बनवणं सोपं आहे, मात्र एका चेंडू मध्ये 1 धाव बनवणं अवघड आहे. इतनं प्रयत्न करावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला. क्रिकेट म्हटलं ना तर अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधीही कोणत्याही टीमचं संघाचं कमबॅक पाहायला मिळू शकतं. शेवटच्या षटकासाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, कारण आव्हान सोपं झालंय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीम साठी. 4था षटक, हर्षल धामणे. पहिला चेंडू फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू निघून जातोय. चौकासाठी मिळतील 4 धावा. स्कोर लेवल 49 धावा धाव फळकावर लावल्या गेलेत. स्कोर लेवल झालंय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमचं. इथनं फक्त आणि फक्त 1 धावेची गरज असेल आणि इथनं विजय संपादन केलंय स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक साई 11 टीम. दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवला गेला या भिनार प्रीमियर लीग 2025 मध्ये. पर्व 3. तर फायनल मध्ये प्रवेश करणाऱ्या 2 टीम आपल्याला मिळाल्यात. सान्वी अँड UV11 त्यांच्या अपोजिट असेल स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान. या 2 दिग्गज टीम मध्ये आपल्याला महामुकाबला मेगा फायनल या भिनार प्रीमियर लीग 2025 ची पाहायला मिळेल मित्रांनो. स्टेजच्या समोर, हा, ग्राउंड मध्ये. आणि पाहुणे जे आहेत स्टेजवरती त्यांना स्टेजवरच राहू दे.
मध्ये टाइमपास होते हे झालं. मग तिथेच आपण नॅशनल हे घेऊ नॅशनल घेतो. आणि त्याचबरोबर महाअंतिम सोहळ्यामध्ये पोहोचलेले दोन संघ जे आहेत त्यांना विनंती आहे आपण आपलं मुख्य व्यासपीठ आहे मैदानाच्या आतमध्ये एका लाईनअपमध्ये आपण उभं राहायचं आहे. कर्णधार स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे आणि सामनावीरचा पुरस्कार जो आहे तो आपण देणार आहोत. आपण विकेश अनाउन्समेंट करा आपण सामनावीर. नो डाऊट नुकत्याच झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी हाताळताना 10 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली होती आणि फलंदाजी करताना ज्याच्या बाडमधनं 3 षटकार आणि 3 चौकार आलेत, वैयक्तिक 37 धावा बनवल्यात. स्वर्गवासी बाळाशेठ प्रतिष्ठान टीमचा प्रणय भोईर ठरतोय मॅन ऑफ दी मॅच. प्रणय आपण या त्वरित आपण आपल्या या मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे. त्यांच्या मातोश्री आणि प्रणव करता 100 रुपयांचं निलेश भोईर यांच्या वतीने ओमसाई मोटर्स यांच्या वतीने देखील 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांच्या मातोश्री आहेत त्यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ओमसाई महिला बचत गट जो आहे त्यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्री आहेत आणि सर्व सुषमा जी भोईर आहेत त्यांच्या मातोश्री आणि मातोश्रींच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक देखील आलं होतं आणि प्रणय भोईर त्यांना आपण हे पारितोषिक देतोय. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय गोबेगावचे माजी सरपंच आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी आणि 1000 रुपयांचं कॅश प्राईज शशिकांत पाटील गोबे गावचे माजी सरपंच आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी अमन पाटील आहेत आणि कॅश प्राईज आहे. आणि त्यानंतर कॅश प्राईज जे आहे ते आपण देणार आहोत. महिला ओमसाई महिला बचत गट जो आहे ओमसाई महिला बचत गट आहे त्यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आपण देणार आहोत. महिला बचत गट आपल्यामध्ये उपस्थित झाले आणि प्रणयचा खेळ त्यांना देखील फार आवडलेला आहे. आणि किरण शेठ भोईर ओनर आहे टीम ओनर. आणि चला आपण दोन्ही टीम या आपण समोर आपल्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण या आपण लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. आपले मान्यवर आपल्या मुख्य मंचावरती राहणार आहेत आणि त्यानंतर जे कॅश प्राईज आहे ते कॅश प्राईज सुद्धा आपण देणार आहोत. आणि आणि यास निलेश जी भोईर त्यांची देखील म्हणजे संपूर्ण कॅश प्राईज जे आहे ते आपण दिलेलं आहे. आणि प्रणव आपल्याकरिता देखील 500 रुपयांचं पारितोषिक होतं. प्रणव भोईर आपण या प्रणव. चला आपण आणि पुढील मेगा फायनल महाअंतिम सोहळ्याकडे आपण वाटचाल करणार आहोत आणि पुढील महा इव्हेंट्सला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी चला दोन्ही टीम ज्या आहेत त्यांना विनंती आहे आपण एका लाईनअप मध्ये आपण आपलं मुख्य व्यासपीठ आहे